18 मागण्या घेऊन आज आम्ही बेमुदत साखळी उपोषणात बसलेलो आहे। या शासनाने जर काही नाही दिलं, आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर निश्चित हे आंदोलन पुढे जाऊन अजून उग्र होऊ शकतं। अनिता ठोंबरे, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची संघटक आहे। आज आम्ही इथे उपोषणाला बसलोय। बेमुदत साखळी उपोषण आहे हे। आमची मागण्या अतिशय जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत। काय मागितले आम्ही, जे या शासनाने मान्य केलेली सुधारित जी जुनी पेन्शन आहे जी आम्हाला दिलेली आहे, लागू केलेली आहे, त्याची अधिसूचना लवकरात लवकर काढा, ही अगदी आमची माफक मागणी आहे। आणि ही मागणी गेली वर्षभर पूर्ण होत नाहीये, म्हणून शेवटी आज आम्हाला या बेमुदत साखळी उपोषणाला बसावं लागलेलं आहे। कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा मी सरचिटणीस आहे। त्याचप्रमाणे जी 17 लाख सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांची जी समन्वय समिती आहे त्याचा मी निमंत्रक आहे। देवाभाऊ देवेंद्र फडणवीस काय म्हणायचे, काय मेसेज द्यायचे आपल्याला? शासनाने हा ढिसाळ कारभार त्यांचा थांबवावा आणि त्यांनी जशी लाडकी बहीण आहे तसा लाडका कर्मचारी सुद्धा असू शकतो आणि कर्मचारी त्या ठिकाणी काम करतो त्याचे पडसाद हे सातत्याने त्या ठिकाणी जनमानसात उमटत असतात। त्यामुळं या बाबतीमध्ये सरकारने सत्वर तातडीने त्या ठिकाणी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। मी भेटणार आहोत सरकारी शिक्षकोत्तर जे कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र शासन यांच्या बेमुदत साखळी उपोषण सुरू झालेलं आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये SVN स्टेडियममध्ये हा साखळी उपोषणाचा कार्यक्रम या ठिकाणी बसलेले कर्मचारी आहेत, पूर्ण महाराष्ट्रातून आलेले। सर, काय समस्या आहे? मूळ समस्या आमची आहे की सुधारित पेन्शन योजना 20 सप्टेंबर 2024 GR निघून सुद्धा त्याची कार्यपद्धती आणि नियम अद्याप शासनाने त्या ठिकाणी जाहीर केलेले नाही। त्यामुळे ती पद्धत म्हणजे योजना सुरू करून सुद्धा आम्हाला कुठलाच बेनिफिट त्या ठिकाणी मिळत नाही आहे। जे लोक सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या बाबतीत त्यांच्यावर तर फार मोठा अन्याय त्या ठिकाणी होतोय आणि म्हणून या ठिकाणी त्याचा निषेध करण्यासाठी शासनाने या मागणीकडे तात्काळ लक्ष देऊन त्यांनी जे नियम आहेत आणि कार्यपद्धती आहे ती त्या ठिकाणी जाहीर करावी अशी आमची मागणी आहे। आता मला सांगा सर, हे सरकारी आणि सरकारी, तर तुम्ही आपण तर रिटायर झालेले आहेत, तर तुम्हाला पूर्ण म्हणजे त्यावेळेला पगार होता आणि तुम्ही आता शब्द वापरला की तुम्ही सेवानिवृत्त आहात। सेवानिवृत्तांचे 5 प्रतिनिधी आमच्या संघटनेमध्ये असण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे। त्यामुळे त्यांच्या बाबतीत त्या बाबतीमध्ये अधिकृतपणे या ठिकाणी मी तुम्हाला माहिती देतो। आता तुम्ही शेवटचं सांगा की कविता ठोंबरे, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची संघटक आहे। आज आम्ही इथे उपोषणाला बसलोय। बेमुदत साखळी उपोषण आहे हे। आमची मागण्या अतिशय जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत। काय मागितले आम्ही, जे या शासनाने मान्य केलेली सुधारित जी जुनी पेन्शन आहे जी आम्हाला दिलेली आहे, लागू केलेली आहे, त्याची अधिसूचना लवकरात लवकर काढा, ही अगदी आमची माफक मागणी आहे। आणि ही मागणी गेली वर्षभर पूर्ण होत नाहीये, म्हणून शेवटी आज आम्हाला या बेमुदत साखळी उपोषणाला बसावं लागलेलं आहे। जवळजवळ 40 ते 45% हे शासनातली रिक्त पदं आहेत। एकीकडे रोजगारी वाढलेली आहे तर दुसरीकडे शासनातली रिक्त पदं आहेत। ही रिक्त पदं लवकरात लवकर भरा अशी आमची माफक अपेक्षा आहे, अशी आमची माफक मागणी आहे। की आपण कोणकोणत्या विभागामध्ये काम करत आहात? सगळे शासन आता मी स्वतः आरोग्य विभागात काम करते। वेगवेगळ्या इथे जे बसलेले आहेत उपोषणात हे वेगवेगळ्या जिल्ह्यांचं इथे प्रतिनिधित्व करतायत आणि वेगवेगळ्या शाखांमधून वेगवेगळ्या विभागांमधून आलेले आहेत, जसं की GST असेल, प्रेस असेल, आरोग्य विभाग असेल, PWD विभाग असेल, अशा वेगवेगळ्या विभागाचे लोक इथे येऊन बसलेले आहेत। आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात बसलेलो आहोत, पण हे जर का आमच्या या मागण्यांकडे लक्ष नाही दिलं तर निश्चित आम्ही उद्या जुनी पेन्शन आणि त्याच वेळी या शासनाने आम्हाला ही सुधारित जी राष्ट्रीय पेन्शन योजना आहे ही देऊ केलेली आहे, परंतु ती पूर्णपणे दिलेली आहे। आमचा तोंडात आलेला घास हे शासन काढून घेत आहे, म्हणून आम्हाला आजच्या या आंदोलनाला बसावं लागलेलं आहे। मी धनंजय चव्हाण, 24 भारत, नागपूर।